समृद्धी महामार्गाच्या कामावरती आहेत ते सगळेचे सगळे. आणि कोणी आता आपलं कुटुंब माऊली चालवत होती, कोणी आपल्या लेकरा बाळांना शिकण्यासाठी चालू होतं, कुटुंबाचा गाडा सगळा चालवायचा आहे. हे सगळे परिश्रम करत असताना अचानकच त्यांच्यावरती अपघात झाला आणि आपले 2 ते 8ही निघून गेले. खरं पाहिलं तर सरकारनंच या कुटुंबाला, हे बघा आता त्यांच्या तर माणसं येणार नाहीयेत, परंतु काही काहीचे कुटुंब असे आहेत त्याच्यात की आता काहींना आई पण नाही आणि बाप पण नाही, अशी परिस्थिती झाली. मग अशा कुटुंबाच्या लेकरांनी करायचं काय? तर सरकारनं या सगळ्याच जेवढ्यांचे अपघात झालेत आणि जखमी झालेत यांच्या कुटुंबियाच्या एका प्रतिनिधीला विशेष बाब म्हणून एक शासकीय नोकरीमध्ये त्यांनी घेतलं पाहिजे. कारण त्याच्याशिवाय आता हे कुटुंब चालणारच नाहीये. त्यात काही कुटुंब असे आहेत की त्यांना जमीनच नाहीये. मग त्यांनी उदरनिर्वाह करायचा कसा? आपल्याला कष्ट करून लेकरं मोठे करत होते काही जण, तर आता शेती नसल्यामुळं कष्ट करणारा माणूस पण गेला. काही याच्यातले अपघातात मृत्यू पावलेले बांधव असे आहेत की कोणाकडे 1-2 एकर जमीन आहे, अशी परिस्थिती. काहींच्या धरणामध्ये जमिनी गेलेल्या आहेत, अशी परिस्थिती. काही जण तेही भूमिहीन आहेत. अशा या सगळ्याच अपघात झालेले, याच्यात भेदभाव न करतो विशेष बाबून सरकारी नोकरीत सामावून घेणं गरजेचं आहे. आणि ते खातंही आहेत आता सरकारच्या वतीनं, हे पण येत आणि करू शकतंय सरकारने जर मनात घेतलं करू. हे समृद्धी महामार्ग ना खूप सापळा झालाय बघा, त्याच्यावरती नियंत्रणच नाहीये. त्या समृद्धी महामार्गावरती नियंत्रण नाहीये, कुठं नियंत्रण कक्ष नाहीये. वाहतूक कोणत्या पद्धतीनं चालली, कोणाला कोणची साईड दिली. आम्ही 2-3 वेळेस ज्यावेळेस मुंबईला गेलो ना त्यावेळेस लक्षात येतं, ट्रकवाला कोणीकडून पण चालतो, जे आपल्या सीटर चालणाऱ्या गाड्या आहेत त्या वेगळ्या चालतात, जे प्रायव्हेट चालणारे ते वेगळेच चालतात. म्हणजे जे लाईन ठरवून दिलेत ना त्या लाईन प्रमाण चालत नाही. यांनी फक्त बनवलं आणि मोकळे झाले. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब फक्त बनवले आणि मोकळे झाले. त्याच्यावरती नियंत्रणच नाहीये, कोण काय चालतं. आणि मध्ये जर कुठे ऍक्सिडेंट झाला माणूस उठला, जागा नाही हो, खाली उतरायला पण जागा नाही, ना वरती चढायला लोकांना पण जागा नाही. त्यांनी आजूबाजूच्या त्या समृद्धीमुळं त्यांनी त्यांचे बॅरिकेड टाकले तिथून. त्याला आपण त्यांची काय पूर्ण कक्षा म्हणूया सरकारची, त्यांची ताब्यात जागा घेतली. शेतकऱ्यांना सुद्धा त्या समृद्धी महामार्गामुळं 15-15 किलोमीटरहून चक्कर मारून यायला लागतं. त्यांनी सर्व्हिस रोड असतात ना तसे सेपरेट सर्व्हिस रोड समृद्धीच्या बाजूनं करणं सरकारनं खूप गरजेचं होतं. त्यामुळेही खूप अपघात होत आहेत. कारण एखाद्या वेळेस क्रॉस करायचं कसं, तात्काळ करायला काहीची जमीन पलीकडून गेली, काहीची अलीकडून गेली, समृद्धीत मधून समृद्धी गेल्यामुळं. मग त्या